नमस्कार. आज 26 ऑगस्ट 2026 वार आहे बुधवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, मागची 2 दिवस झालं वृत्तपत्र विश्लेषण जे आहे ते रात्री प्राप्त होत होतं. पण आपण पूर्ववत प्रमाणे वृत्तपत्र विश्लेषण मी देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे निश्चिंत राहा. व आज मी अर्ली इन द मॉर्निंग फक्त लोकसत्ता तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे. अद्याप इंडियन एक्सप्रेस, द हिंदू वगैरे कोणतंच वृत्तपत्र मला प्राप्त झालं नाही. ठीक आहे, ज्यावेळेस ते मला प्राप्त होईल त्यानंतर त्यामधील जे एडिटोरियल महत्त्वाचे आहेत ते आज तुम्हाला टेलिग्रामवरती पाठवेल मी, किंवा उद्याच्या लेक्चरमध्ये वगैरे आपण त्याचं डिस्कशन करूयात. ओके, तर लेट स्टार्ट. पहिली बातमी, महिलांचा कट ऑफ अधिक, MPSC परीक्षेच्या निकालात पुरुष उमेदवार पिछाडीवर. आता ही बातमी तेवढीशी महत्त्वाची नाही आहे, परंतु महत्त्वाचं सांगायचं काय आहे पहा मला, किंवा काल रात्री पण मी या बातमीचं विश्लेषण करत असताना सांगितलेलं होतं. आता MPSCच्या विद्यार्थ्यांनी हा आक्षेप घेतलेला आहे. आता याला आक्षेप म्हणता येणार नाही, परंतु आपल्याला एक सबक तिथून नक्की मिळत आहे. तर काय पहा, महिला उमेदवार तिथे वाढलेले आहेत. ओके, त्याबद्दल नक्कीच ही अतिशय बेस्ट बाब आहे पहा महाराष्ट्रासाठी. पण यामधील महत्त्वाचा पॉईंट हा आहे पहा, की महिलांचं हस्ताक्षर जे आहे ते नक्कीच म्हणजे बहुतांश प्रमाणात, मी काल रात्री पण तुम्हाला सांगितलं होतं की 80% महिलांचं जे अक्षर आहे ते योग्य म्हणजे एकदम बेस्ट पद्धतीचं आहे. रिप्रेझेंटेशन त्यांचं चांगलं आहे व 20% पुरुषांचं तशा पद्धतीने रिप्रेझेंटेशन बेस्ट आहे. त्यामुळे पहा, इथं एज नक्की आहे. व आता MPSC मध्ये कसं आहे पहा, सर्वसाधारण आणि महिला उमेदवारांसाठी वेगळं आरक्षण असतं. बरोबर आहे. तर पहा तुम्ही, म्हणजे कोणतीही कॅटेगरी घ्या, त्या कॅटेगरीमध्ये महिलांना तिथे जास्त मार्क्स मिळालेले आहेत व पुरुषांना त्या प्रमाणात कमी गुण त्यांचे आलेले आहेत. म्हणजे कट ऑफ तशा पद्धतीने लागलेला आहे. बरोबर. आता जरी कट ऑफ पहा 800 ते 900 या रेंजमध्ये पकडला आपण, ओके, 800 ते 900, तरी देखील आपल्याला काय लक्षात येतं, तर UPSC सारखंच हे पण इव्हॅल्युएशन केलं जात आहे. जसं पहा 10 पैकी 5 किंवा 10 पैकी 6 एवढेच गुण जास्तीत जास्त मिळत असतील. ओके, 10 पैकी 7 किंवा 10 पैकी 8 जर असे गुण मिळत असते ना, तर नक्की पहा जेवढं म्हणजे मेन्सचा कट ऑफ जो आहे तो एकदम 75% किंवा 80% इथपर्यंत लागलेला असता. ओके, त्यामुळे मी विद्यार्थ्यांना हेच म्हणत होतो, किंवा MPSCचे जे इव्हॅल्युएटर्स आहेत ते हात आखाडता घेतील की पुढे देतील, अशा पद्धतीने आपलं पाहणं गरजेचं होतं व तो निकाल आपल्या हातात आहे. या निमित्ताने मी डायरेक्टली या निष्कर्षावर पोहोचलेला आहे. पहा, एक सर्वात महत्त्वाचं आपल्याला काय लक्षात घ्यायचं ते हस्ताक्षर. जेवढं हस्ताक्षर सुंदर असेल ना तुमचं, तेवढं बेस्ट आहे. त्यानंतर दुसरं पॉईंट पहा, जरी तुमचं हस्ताक्षर थोडंसं हे असेल, म्हणजे इलिजिबल तर नक्की असायला पाहिजे. पहा, इनइलिजिबल जर नसेलच, तुमचं हस्ताक्षर वाचताच येत नसेल ना, तर तुम्ही म्हणजे खूप गमावणार आहात. म्हणजे तशा पद्धतीने तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. डाटा कितीही लिहा, पर्याय येणार नाही. ओके, मग अगदी पहा, हस्ताक्षर थोडंसं म्हणजे मीडियम जरी असेल ना, तरी त्यामध्ये जर तुम्ही रिप्रेझेंटेशन चांगलं जर केलं, आता रिप्रेझेंटेशन चांगलं म्हटल्यानंतर कशा पद्धतीने पहा, जिथे जिथे आपला स्पेस सोडणं गरजेचं आहे तिथं स्पेस, त्यानंतर जिथं डायग्राम आवश्यक आहे तिथं डायग्राम, हे जर सर्व तुम्ही पॉईंट्स करत असाल तरी देखील तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात, जरी तुमचं हस्ताक्षर तेवढं मोठ्यासारखं नसेल तरी. आणि माझ्या अनालिसिसनुसार तिसरा पॉईंट काय असेल, तर तो म्हणजे आपण ज्या पद्धतीने इव्हॅल्युएशन करत आहोत, म्हणजे 10 पैकी 6 किंवा 10 पैकी 7 जास्तीत जास्त मार्क, 10 पैकी 9 वगैरे जे कोचिंग सेंटर्सवाले देत होते, किंवा 10 पैकी 8, मी स्वतः पाहिलेलं आहे, 10 पैकी 8 वगैरे हे पाहत होतो. मग त्यामुळे पहा, मी माझ्या विद्यार्थ्यांना जेव्हा मार्क द्यायचं ना, त्यावेळेस मलाच हे व्हायचं की बाबा असं होऊ शकतं का, की 10 पैकी 8 वगैरे देता येतील का. ओके, तर आता यावरती मी शिक्कामोर्तब नक्की करू शकतो, किंवा मी निष्कर्षावरती त्या पोहोचेन एवढं झालेलं आहे की 10 पैकी 6 किंवा 10 पैकी 7 एवढे मार्क जास्तीत जास्त असू शकतील. कारण पहा, आपल्याला 50% वरती आणायचं आहे व आता जो निकाल लागला आहे तो 60-70% वरती लागलेला असेल, कारण कट ऑफ आपलं पहा 900 पर्यंत गेलेला आहे. बरोबर आहे. कट ऑफ 900 म्हटल्यानंतर कोणीतरी असेलच ना 1200, पण 1200चा पण विद्यार्थी. बरोबर आहे. जर 1200चा विद्यार्थी म्हटल्यानंतर त्याला पहा, अगदी 100 पैकी 100% तरी नाहीत मिळाले, मग अगदी तिथं 30-40% तरी गॅप त्यांनी ठेवलेलाच आहे. बरोबर. या अनुषंगाने मी या निष्कर्षावरती पोहोचलेला आहे पहा, की आपलं इव्हॅल्युएशन अगदी योग्य पद्धतीने चालू आहे. 10 पैकी 6 किंवा 10 पैकी 7 एवढे तुम्हाला गुण जास्तीत जास्त मिळतील. त्यामध्ये पण पहा, ज्या विद्यार्थ्यांचं अक्षर एकदम मोत्यासारखं आहे, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंटेशन केलं आहे, या बेसिसवरच ती मार्क मिळू शकतील. अन्यथा पहा, 50%च्या आसपास किंवा 60%च्या आसपासच तुम्हाला मार्क देण्यात येत आहेत. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. व UPSC मध्ये जर गेलात तर UPSC मध्ये तर 700च्या 800च्या रेंजमध्येच तुम्हाला मेन्सचे मार्क मिळतात. म्हणजे UPSCचे जे इव्हॅल्युएटर्स असतात तिथं तर खूप मोठा आकारता हात घेतात. ओके, हे निष्कर्ष या गुणपत्रिकामधून आपल्या लक्षात आलेला आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला नक्की योग्यरित्या समजला असेल. त्याच्यानंतर दुसऱ्या बातम्या पहा यामधीलच. तर आयोगाच्या सूचना काय आहेत, तर मुलाखतीच्या वेळी जर डमी उमेदवार म्हणजे किंवा डमी
डॉक्युमेंट्स वगैरे तिथं जर फर्जी डॉक्युमेंट झाला आपण म्हणू शकतो, ते जर त्यांनी रिप्रेझेंट केले तर त्या उमेदवाराला बाद करण्यात येणार आहे. हे पूर्वीपासूनच तशा पद्धतीने स्कीम आहे पहा. त्याच्यानंतर निवड झालेल्या 438 पैकी 296 उमेदवार जे आहेत ते पुण्यामधील आहेत व अगदी पहा शिक्षणाचं माहेरघर, त्यासोबतच आज घडीला कोचिंग संस्था सर्व काही पुण्यामध्येच आपल्याला अवेलेबल आहेत. त्यानिमित्ताने पुण्याची टक्केवारी तिथं नक्की वाढलेली आहे. ओके, हे आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर आपण पुढे चला. नेक्स्ट बातमी, इथेनॉल उद्योग वर्षभरासाठी ठप्प. आता हा प्रश्नचिन्ह आहे, पण लक्षात घ्या तुम्हाला माहिती आहे सध्याला साखर महागलेली आहे. बरोबर, साखर महागलेली आहे का, तर साखरेचा पुरवठा कमी आहे व मागणी जास्त आणि पुरवठा कमी म्हटल्यानंतर ये तर होणारच होतं असं तुम्ही म्हणू शकता. ओके, मग पहा मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी, मग अगदी याचा परिणाम काय होईल पहा. ज्यावेळेस साखर गाळप हंगाम चालू होईल, साखर कारखाने ज्यावेळेस परत एकदा चालू होतील ना, त्यावेळेस आता याच्यापूर्वी काय सांगितलं होतं पहा, 100% जर आपण ऊस दिला तर त्या 100% पैकी पहा पूर्वी व्हायचं काय, तर 50% साखरेकडे जायचा ऊस आणि 50% इथेनॉलकडे जायचा. बरोबर आहे. पण सध्याला तुम्हाला माहिती आहे की ज्या नुकत्या तेल कंपन्या आहेत, म्हणजे ऑइल कंपन्या ज्या आहेत, रिफायनरी कंपनी वगैरे, त्यांनी इथेनॉल घेणं बंद केलेलं आहे. इथेनॉल घेणं बंद का केलंय, त्यांच्याजवळ ऑलरेडी इथेनॉलचा साठा जो आहे ना, तो भरभरून पडून आहे. ओके, मग त्यांनी म्हणत आहेत पहा, जर इथेनॉलमध्ये आणखीन पाणी पण मिक्स होतं. ओके, कारण त्याचं स्ट्रक्चरच तशा पद्धतीने असतं पहा, की म्हणजे जर त्याला तुम्ही आर्द्रतेच्या वगैरे जर ठिकाणी ठेवलात, म्हणजे योग्य त्याची जर हे केलं, निघाण जर घेतली नाही इथेनॉलची, तर त्यामध्ये ऑटोमॅटिकच पाणी तिथं मिसळलं जाऊ शकतं. बरोबर आहे. त्यामुळे जे ऑइल कंपनी आहेत ना, त्यांनी म्हणत आहेत की बा आता सध्याला थांबा थोडंसं. ओके, मला आत्ताच गरज नाही आहे असं त्यांचं मत आहे. त्यामुळे पहा, हे जे इथेनॉल निर्मिती केंद्र आहेत, याला तिथं काय मागणी तिथं काय कमी झाली, सॉरी, इथं मागणी आहे का, तर आज घडीला मागणी नाही आहे पहा, इथेनॉलला मागणी नाही आहे. आणि पुरवठा आहे का, तर बिलकुल ज्यावेळेस साखर गाळप हंगाम चालू होईल किंवा साखर कारखाने चालू होतील ना, त्यावेळेस परत एकदा पुरवठा जास्त होईल. पण इथे मागणीच नाही आहे. मागणी नसल्यामुळे हे जे सर्व काही आहे ते कुठं फिरेल पहा, तर आपल्या परत साखरेकडे फिरेल. व आज घडीला साखरेची मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी असल्या कारणानिमित्त होणार काय पहा, तर साखरेला जास्त भाव लागेल. ओके, या निमित्तानेच पहा, जे साखर कारखाने आहेत ते 100% साखरच उत्पादन करतील असा या बातमीचा अंदाज आहे. पण पहा, ही बातमी आहे व बेसिकली अंदाजावरती बेस्ड आहे व प्रश्नचिन्ह दिलेलं आहे शेवटी. त्यामुळे आपण या बातमीला जास्त प्राधान्य न देता पुढे गेलं तर बेटर असेल. पण आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की सध्याला पहा, मार्केटमध्ये साखरपासूनच इथेनॉल बनवण्यात येत नाही आहे, तर दुसरे पण गोष्टी आहेत. जसं की पहा, यामध्ये मका तांदूळ आधारित इथेनॉल पण बनवण्यात येत आहे व यामध्ये बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा ही राज्य प्राधान्याने पुढे आहेत. बरोबर, मग पहा, साखर कारखान्याची जी ही आहे अवेलेबिलिटी ती महाराष्ट्रात जास्त आहे. बरोबर, मग महाराष्ट्रामधील जे इथेनॉल प्रोडक्शन आहे ते जर आपण बंद केलं व डायरेक्टली जर साखरेला जर पुरवठा केला, सर्व जे साखर आहे म्हणजे इथेनॉलला बंद करून आपण जर साखरेलाच पुरवठा जर दिला ना, तर पुढल्या वर्षीची पण साखर आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने तयार करून ठेवू शकतो. व मागणी जास्त असेल व पुरवठा मागणी जे किती काय असेल ना, पण जर पुरवठा आपण जर चांगल्या पद्धतीने आज घडीला जर केला ना, तर पुढल्या वर्षीची साखरचे जे दर आहेत ते नियंत्रणात केले जाऊ शकतात. म्हणजे आज घडीला आपण महाराष्ट्र राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडे ही संधी आहे. पण पाहूयात आता इथेनॉल खरंच परत त्यांनी चालू करतात किंवा नाही चालू करतात, आता हे त्यावरती सर्व काही डिपेंड असेल. कारण जे पेट्रोल कंपनीज आहेत त्यांच्याकडे तर ऑलरेडी इथेनॉल पडून आहे पहा, व अगदी इथेनॉलच्या विरोधात वातावरण निर्मिती झालेली आहे. त्यामुळे काही सांगता येत नाही. हां, मग तुम्ही म्हणाल की सर इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोल मिळणार नाही का आम्हाला, तर बिलकुल मिळणार आहे. E20 तुम्हाला पेट्रोल मिळणार आहे, कारण केंद्र सरकारचं अद्याप काही धोरण आलेलं नाही आहे. E10 त्यांनी फक्त व्ही अनंत नागेश्वर जे पंतप्रधान कार्यालयाचे आर्थिक सल्लागार आहेत पहा, त्यांनी फक्त म्हटलेलं आहे. पण त्यांनी सर्व निर्णय घेऊ शकतात का, तर बिलकुल नाही. शेवटी निर्णय पंतप्रधानांचा असणार आहे. त्यानिमित्ताने पाहूयात E10 येईल किंवा नाही येईल याबद्दल आपल्याला सांगता येणार नाही. परंतु महाराष्ट्रातील जे आगामी येणाऱ्या साखर गाळातील जे साखर कारखाने आहेत ना, त्यांच्या मार्फत इथेनॉल निर्मिती मात्र कमीच केली जाणार आहे पहा. एवढी बातमी निश्चित यामधून झालेली आहे. डन. त्याच्यानंतर पुढे चला. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान खासगी कंपन्यांना देण्याची मुभा. देशांतर्गत उद्योगाला चालना देण्याचा उद्देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेला बळ. आता पहा, तुम्हाला माहिती आहे DRDO. ओके, DRDO काय करतं, तर जे मिसाईल्स आहेत, अग्नी, त्यानंतर वायू
सॉरी अग्नी पृथ्वी जे मिसाईल्स आहेत ना, ह्या मिसाईल बनवण्याचं काम आज घडला आपल्याकडे DRDO हे संस्थान करत होतं, बरोबर आहे. पण तुम्हाला माहिती असेल की कोविडपासून ना DRDOने चांगल्या पद्धतीचं दर्जेदार संशोधन वगैरे केलेलंच नाही आहे. ओके, मग यासाठी आता केंद्र सरकारने काय केलेलं आहे, तर DRDOचे जे सर्व काही सूत्र वगैरे होती किंवा त्यांचं जे तंत्रज्ञान आहे ना, म्हणजे अगदी तर ते तंत्रज्ञानामधील जे मिसाईल बेस्ड ब्ल्यू प्रिंट्स वगैरे असतील ना, तर ते आता खाजगी क्षेत्राला देणार आहेत. म्हणजे काय, डिफेन्स सेक्टरमध्ये आता खाजगी क्षेत्राची एंट्री झालेली आहे. याच्यापूर्वी फक्त DRDO काय करत होतं पहा, गव्हर्नमेंट कडूनच हे सर्व काही काम करायचं, बरोबर आहे. म्हणजे कोविडच्या दरम्यान पहा DRDOने म्हणजे ऑटोमॅटिक सेन्सर्स वगैरे बसवलेलं, ते सॅनिटायझर वगैरे तशा पद्धतीने त्यांनी हे बनवलेले होते. ओके, यंत्र बनवलेले होते बेसिकली, बरोबर. मग त्याच्यानंतर पुन्हा मला तरी रिसर्च वगैरे त्यांची चांगल्या पद्धतीने दिसली नाही पहा, की म्हणजे खरंच त्यांनी हे केलेलं आहे म्हणून. हां, त्यांनी करत आहेत सध्याला रिसर्च, परंतु ते पहा पूर्वीची जी होते ना यंत्र, त्यावरतीच त्यांनी रिसर्च आणत आहेत. नवीन असं काहीतरी ते बनवत नाही आहेत, बरोबर आहे. मग यामुळे पहा गव्हर्नमेंट आता काय केलं आहे, प्रायव्हेट सेक्टरला पण यामध्ये एंट्री दिलेला आहे. व प्रायव्हेट सेक्टरला एंट्री दिल्यामुळे आता ब्रह्मोस जे मिसाईल आहे आपलं, ते आपण फिलिपिन्सला विकत देणार आहोत, बरोबर आहे. मग अगदी तशाच पद्धतीने आपण काय करणार आहोत पहा, जे मिसाईल्स आहेत आपल्याकडे, ओके, त्या मिसाईलची ब्ल्यू प्रिंट आपण प्रायव्हेट सेक्टरला आपण देऊयात. मग प्रायव्हेट सेक्टर काय करेल पहा, याचं प्रोडक्शन वाढवेल, कारण DRDO तर आता प्रोडक्शन जास्त प्रमाणात करत नाही आहे. मग या निमित्ताने प्रायव्हेट सेक्टर जर तिथं प्रोडक्शन वगैरे जास्त वाढवलं, तर आपल्याला काय मिळेल पहा, आपण ही जी मिसाईल्स वगैरे आहेत ना, ते दुसऱ्या देशांना विकून पैसे कमावू शकतो व डिफेन्स सेक्टरमध्ये आपण आत्मनिर्भर भारत होऊ शकतो. हा त्याचा प्रमुख उद्देश नक्की आहे. त्याच्यानंतर पहा, आता DRDOला जर तेवढ ठेवायचं असेल तर DRDOने नक्की स्वतःला काय करायला पाहिजे पहा, रिसर्चमध्ये जास्त झोकून देणं गरजेचं आहे. पण यासाठी काय लागेल पहा, केंद्र सरकारची फंडिंग लागेल. ओके, मग प्रायव्हेट सेक्टरमधून जे काही विक्री केल्यानंतर जे काही फंडिंग वगैरे भारत सरकारला प्राप्त होईल ना, ते DRDOला त्यांनी दिलं तरच DRDO वाचू शकतं. अन्यथा प्रॉब्लेम आणखीन एक होतो पहा इथे, जरी DRDO चांगल्या पद्धतीने काम करत असेल, परंतु पहा प्रायव्हेट सेक्टरनी पण तशा पद्धतीने रिसर्चला पैसा लावला, प्रायव्हेट सेक्टरनी रिसर्चला पैसा लावला आणि प्रायव्हेट सेक्टर जर सक्सेसफुल झालं त्यामध्ये, तर परिणाम काय होईल पहा, की आपलं जे डिफेन्स सेक्टर आहे त्यामध्ये भ्रष्टाचार वाढवू शकतो. आता भ्रष्टाचार त्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे, तर पहा तुम्ही रुस्तम मूवी पाहिला असेल, त्या रुस्तम मूवीमध्ये पण तोच सांगण्याचा प्रयत्न केला होता पहा, की त्यांनी डिफेन्स इक्विपमेंटसाठी भ्रष्टाचार किंवा पैसे देण्याचा तिथं आरोप केलेला होता, बरोबर. त्यामुळे त्यांनी 3 गोळ्या वगैरे तिथं चालल्या होत्या. मग इथं पण तेच होईल पहा. एखादी प्रायव्हेट कंपनी आहे पहा ABC नावाची, ओके, व दुसरी प्रायव्हेट कंपनी आहे पहा DEF नावाची, ओके, व तिसरी आपली DRDO आहे, ही गव्हर्नमेंट कंपनी आहे DRDO, ओके. मग यांच्या मार्फत आता पहा 3 जण एकत्रित आहेत. मग एखादा जनरल आहे किंवा म्हणजे जो कोणी सर्वोच्च पातळीवरती जो कोणी लीडर बसलेला आहे इंडियन आर्म फोर्सेसमध्ये, ओके, त्या व्यक्तीला फक्त यांनी जर म्हटले की बाबा DRDO म्हटले की बाबा माझ्याकडून तू विकत घे, आम्ही बनवलेलं आहे एखादी बंदूक वगैरे किंवा आम्ही चांगला रिसर्च करून ती बंदूक वगैरे बनवलेली आहे, तुम्ही घेऊ शकता, असं DRDOने म्हटलं. ABCने पण तेच म्हटलं, ओके, की बाबा आम्ही चांगल्या पद्धतीने बनवलेलं आहे, क्वालिटी चेक तुम्ही करू शकता. परंतु या DEFने पहा काहीच बनवलं नाही, परंतु ह्यांच्याकडे पूर्वीचा माल पडून होता, मग त्याच मालाला त्यांनी नवीन करून विकण्याचा वगैरे प्रयत्न केला व भ्रष्टाचार त्यांनी केलं, की त्या व्यक्तीला म्हटलं की बाबा तू असं कर, आम्ही तुम्हाला पैसे देतो. आता अगदी पहा इथे मी आरोप करत नाही किंवा तसा फक्त पॉसिबिलिटी सांगण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे तुमच्या भावनांना तुम्ही आहत करून घेऊ नका. ओके, पॉसिबिलिटी सांगण्याचा मी बेसिकली प्रयत्न करतोय. मग इथं होणार काय पहा, प्रायव्हेट प्लेअरनी जर भ्रष्टाचार वगैरे तिथं जर केला तर डिफेन्स सिस्टममध्ये काय होईल पहा, तर जे इनएलिजिबल इक्विपमेंट आहेत ते तिथं जाऊ शकतील, ओके, म्हणजे भ्रष्टाचारामुळे. मग नक्की पहा डिफेन्स सेक्टर पण आपण भ्रष्टाचार मुक्त होऊ शकत नाही. त्यासाठी पहा इथं चेक अँड बॅलन्स ना खूप गरजेचं आहे, कारण हा देशाच्या संरक्षणाचा विषय आहे, ओके. त्यामुळे नक्कीच आपला पण भारत देशावरती विश्वास आहे व अगदी जे तेथे बसलेले जे डिप्लोमॅट्स आहेत त्यांनी योग्य निर्णय घेतील अशी आपल्याला नक्की अपेक्षा आहे. पण याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत पहा, म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने मी दोन्ही पॉईंट्स इथं दिलेले आहेत, ओके. आन्सर रायटिंग जर करत असाल तर तुम्हाला ही दोन्ही पॉईंट्स जर लिहिला तर मोर दॅन सफिशियंट आहे. जसं इस्रोबद्दल पण सांगत असताना मी तेच बोललो होतो, नक्कीच मी पण पॉझिटिव्ह आहे, परंतु UPSCचे प्रश्न पाहता आणि MPSCचे पण प्रश्न पाहता आपलं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह थोडंसं माहिती असणं गरजेचं. या निमित्ताने इस्रो आता पहा
इस्रोला टक्कर देण्यासाठी आपल्याकडे काय आता प्रायव्हेट प्लेयर्स पण आलेले आहेत व नुकतंच विक्रम 1 त्यांनी लॉन्च केलं व ते सक्सेसफुल झालेलं आहे प्रायव्हेट प्लेयर्सचं, बरोबर आहे. मग इस्रोला जर आपण चांगल्या पद्धतीने फंडिंग वगैरे जर नाही दिली तर प्रायव्हेट प्लेयरला पहा कुणी पण फंडिंग देईल, म्हणजे शेअर मार्केटमधून त्यांनी पैसा वगैरे उचलून आणू शकतील, बरोबर आहे. परंतु गव्हर्नमेंट प्लेयर असल्यामुळे इस्रोकडे पैसे येणार नाहीत. ओके, मग इस्रो चांगलं काम करू शकेल का तिथं, तर बिलकुल नाही. व पहा प्रॉब्लेम इथं पण आहे, म्हणजे मागे एक द हिंदूमध्ये आर्टिकल आलेला होता, इस्रोमध्ये जे कर्मचारी आहेत 110+ कर्मचाऱ्यांनी राजीनामे का दिले असतील, तर सायंटिस्टनी राजीनामे का दिले, तर पहा त्यामध्ये एक प्रॉब्लेम हा आहे की जसं वरचा जो अधिकारी आला ना तर त्याची सेवेमध्ये खूप गुंतवलं जातं आपल्याला. ओके, म्हणजे सेमिनार जर असेल, पहा आता एखादी सायंटिस्ट येणार आहे दिल्लीवरून, ओके, दिल्लीवरून बेंगलोरमध्ये त्यांचं सेमिनार आहे, मग ते दिल्लीवरून आलं ना त्यांची एवढी खातिरदारी तिथं केली जाते की बस, म्हणजे ते खूप मोठे देव माणूस आहेत असं तिथं कन्सिडर केलं जातं. त्यामुळे आपण त्यांना प्रश्न करू शकतो का त्या सायंटिस्टला, तुमच्या मनात जे कुतूहल आहे तेच विचारू शकतो का, तर बिलकुल नाही. यामुळे होत आहे काय, तर जे गव्हर्नमेंट सेक्टर आहे त्यामध्ये जे डिप्लोमॅट्स आहेत किंवा अगदी जे ब्युरोक्रॅट्स आहेत ना त्यांना आपण एवढं तवज्जो देत आहोत, एवढी त्यांची खातेदारी करत आहोत की आपण त्यांना प्रश्न विचारायचं सोडून दिलेला आहे. यामुळे हा प्रॉब्लेम असा आहे की जे सायंटिस्ट कॅपेबल पण आहेत ना त्यांना योग्य तिथं प्लॅटफॉर्म मिळत नाही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, बरोबर. मग त्यासाठी त्यांनी काय करतायत, पहा डायरेक्टली प्रायव्हेट प्लेयर जॉईन करत आहेत. प्रायव्हेटमध्ये गेल्यानंतर पहा तिथं तुम्हाला तशा पद्धतीने तेवढं खातेदारी वगैरे करण्याची गरज नसते ना, तू ज्या लेवलला आहे ते मान्य आहे, मग मी तुम्हाला डायरेक्टली प्रश्न पण विचारू शकतो ना. मग यासाठीच पहा गव्हर्नमेंटनी स्वतःचं जे स्ट्रक्चर आहे ते बदलणं खूप गरजेचं आहे. उद्या तुम्ही IAS झालात व पॉलिसी मेकरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हेच चेंज करायचं आहे आपल्या देशामध्ये, कारण गव्हर्नमेंट सेक्टरचा पण उदय होणं गरजेचं आहे. जसं की पहा BSNL आणि जिओ, ओके, दोन्ही गरजेचे आहेत आपल्या देशासाठी, कारण जे गरीबातील गरीब व्यक्ती आहे त्यांना BSNL तिथं मदत करू शकेल व जिओ अगदी श्रीमंतांसाठी तशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. मग यासाठी दोन्ही प्लेयर, प्रायव्हेट प्लस गव्हर्नमेंट, दोन्ही प्लेयर गरजेचे आहेत, हे या बातमीमधून आपण सिद्ध केलं आहे. आय होप न्यूज समजली असेल. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा, कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांनी स्वतःचं हित किंवा म्हणजे पदावरती असताना त्यांनी तशा पद्धतीने म्हणजे स्वतःच्या मुलींनाच तिथं सेवेमध्ये लावलेलं आरोप त्यांच्यावरती करण्यात आले होते. मग त्यांनी हायकोर्टामध्ये, म्हणजे याच्यापूर्वीच त्यांच्यावरती कारवाई झाली होती पहा, पण त्यांनी हायकोर्टामध्ये गेल्यानंतर हायकोर्टाने पण थोडंसं ठपका ठेवला की पहा राज्यपाल स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत, तर कॅबिनेटची तिथं विचार विमर्श करणं गरजेचं आहे. मग आता ह्यावेळेस काय केलं पहा, कॅबिनेटने पण त्यांना परमिशन दिली की बाबा यांना काढून टाकावं, मग त्यांना काढून टाकण्यात आलं. एवढंच आहे, सिम्पल. ओके, डन. त्यानंतर आदिवासी वसतिगृह प्रवेशासाठी वयाची अट जी होती ती रद्द करण्यात आलेली आहे. आता नक्कीच हे त्यांचं यश आहे. त्यानंतर पुढे चला, जनगणना प्रश्नावलीवरून वाद, ओबीसींसाठी स्वतंत्र तरतूद नाही, काँग्रेसचा तीव्र आक्षेप तिथं आहे. आता जनगणनामध्ये काय होईल किंवा कशा पद्धतीने आकडेवारी येईल हे आपण त्यानंतरच सांगूयात. न्यूज इन प्रोसेस आहे, प्रत्येक बातमीला आपण जास्त घुसून बसू शकणार नाही, त्यामुळे मी याला स्किप करतोय. हां, पण जात गणना का महत्त्वाची आहे यासाठी तुम्ही प्लीज माझा पूर्वीचा व्हिडिओ घेऊ शकता. याला आय थिंक आपण 2023 बनवलेला होता, तो आज देखील रिलिव्हंट तितकाच आहे, तर प्लीज सर्वांनी तो व्हिडिओ पाहून घेऊ शकता. त्याची लिंक जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. डन. त्यानंतर पुढे, सीमेवर शांततेमुळे संबंध सुरळीत, अजित डोवाल यांची चीनच्या परराष्ट्र मंत्र्याशी चर्चा. काल सक्सेसफुल चर्चा झालेली आहे, त्यानिमित्ताने बेस्ट न्यूज आहे पहा. व पुढल्या महिन्यामध्ये ब्रिक्स परिषद आपल्या नवी दिल्ली येथे भरणार आहे. 12 ते 13 डिसेंबर पार पडणार आहे. या शिखर परिषदेसाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यासोबतच रशियाचे अध्यक्ष पुतीन हे पण येणार आहेत भारत दौऱ्यावरती पुढल्या महिन्यामध्ये. ओके, चांगली न्यूज आहे आपल्यासाठी. पाहूयात डोनाल्ड ट्रम्प यांना राग येतो किंवा काय होतं. ओके, त्यानंतर लाडक्या बहिणींची आणखी पडताळणी करण्यात येणार आहे. 91 लाख लाभार्थी अपात्र ठरल्यानंतर सरकारचे आणखी निर्देश आहेत की आता परत तुम्ही त्यांना काय करा, व्हेरीफाय करा. मग पाहूयात. नेक्स्ट पहा, रुग्णालयांचे लेखापरीक्षण, अमरावतीतील आरोग्य दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांचे निर्देश. व यामधील सर्वात महत्त्वाची किंवा एक दुर्दैवी घटना काय आहे पहा, जे व्हेंटिलेटर्स तिथं बसवण्यात आले होते ना, ते काही महिने झालं होतं ते व्हेंटिलेटर म्हणजे नवीनच व्हेंटिलेटर होते. त्यानंतर आग कुठे लागलेली आहे, त्यांचे जे सेन्सर्स असलेली जी यंत्रणा असते ना ती पण निकामी साबित ठरली तिथं. म्हणजे आग लागल्या पहा, आता व्हेंटिलेटरचा स्फोट झाला किंवा व्हेंटिलेटरमध्ये काय झालं त्याबद्दल अद्याप चौकशी राहिलेली आहे बाकी. ओके, त्यामुळे आपण डायरेक्टली निष्कर्ष सांगू शकत नाही. पण पहा, जर व्हेंटिलेटरच्या कारणांमुळे जर आग लागलेली असेल, ठीक आहे, आपण मान्य केलं की बाबा व्हेंटिलेटर सदोष होते, परंतु जे आग नियंत्रक जी यंत्रणा तिथं बसवण्यात आली होती किंवा जे सेन्सर्स बसवण्यात आले ते का वाजले नाहीत किंवा ते कशामुळे अलर्ट आपल्याला देऊ शकले नाहीत. मग नक्कीच पहा, इथे
अगदी मोठ्या लेवलचा भ्रष्टाचार आहे असे तिथं बेसिकली धागेदोरे आपल्याला दिसत आहेत. मग यासाठीच पहा चौकशी होणं गरजेचं आहे. मग त्याचे निर्देश देखील आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानंतर अग्निसुरक्षेसाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. आता प्रत्येक आरोग्य संस्थेत अग्निसुरक्षेसाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. हे अधिकारी फायर ऑडिट, विद्युत सुरक्षा, अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन स्थलांतर व्यवस्था आणि कर्मचारी प्रशिक्षण तसेच मॉक ड्रिल यांचा नियमित आढावा घेणार आहेत. कारण पहा भरपूर आपण अशा बातम्या पाहिलेल्या आहेत जिथं बालकांचा मृत्यू झाला आहे आगी लागीच्या घटनांमुळे. ओके, तरी देखील पहा महाराष्ट्र सरकारने कठोर पावलं उचलली नाहीत. याचंच हे भवितव्य आहे असं आपल्याला बेसिकली दिसतं. त्यानिमित्ताने लवकरात लवकर तिथे चौकशी व्हावी ही एक इच्छा. नेक्स्ट, मराठी भाषा सक्तीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये टॅक्सी किंवा ॲटो रिक्षा जर तुम्हाला चालवायचा असेल तर मराठी कंपल्सरी येणं गरजेचं आहे. मग त्याला बॉम्बे हायकोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलेलं आहे. मग पाहूयात बॉम्बे हायकोर्ट काय म्हणलं. आता बेसिकली यामध्ये कलम कोणते कोणते लावण्यात आले आहेत पहा, 14, 19 आणि 22. ओके, मग ठीक आहे, पाहूयात काय होतं. ओके, त्यानंतर पुढे चला. नेक्स्ट पहा, आर्थिक विषमता कॉर्पोरेट रेवड्यांमुळेच. ओके, तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या देशामध्ये आर्थिक विषमता जास्त आलेली आहे. आपलं भारतीय संविधान आर्थिक विषमतेबद्दल काय सांगतं, तर भारतीय संविधानाला हेच अपेक्षित आहे की संविधानाच्या राज्य धोरणाची नीती निर्देशक तत्वे त्यामधील कलम 38, कलम 39 ख, कलम 39 ग नुसार आर्थिक विषमता कमी करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यासाठी सरकारने आटोकाट प्रयत्न करणे अपेक्षित आहे आणि सरकारला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणे ही जनतेची जबाबदारी आहे. पण पहा, आपल्या भारतीय संविधानामधील कलम 38 आणि 39 आर्थिक विषमतेबद्दलच बोलतात, बरोबर आहे, किंवा प्रस्तावना पण तुम्ही तशा पद्धतीने पाहिलेली असेल, बरोबर. मग पहा, इकॉनॉमिकली जर आपल्याला दरी निर्माण होऊ द्यायची नसेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे. मग तर बेसिकली आज घडीला आपल्या देशामध्ये इथे आकडेवारी दिलेली आहे पहा की 1% लोकांकडे देशाच्या एकूण संपत्तीच्या 40% वाटा एकटवला आहे, बरोबर. 1% लोकांकडे 40% संपत्ती आहे आपल्या देशातील, बरोबर. व उर्वरित 99% लोकांकडे 60% संपत्ती असणार आहे. डन. मग यामुळे दरी निर्माण होईल का नाही, तर बिलकुल दरी निर्माण होईल. व या दरीला आणखीन जास्त कारणीभूत घटक काय आहेत तर ते थोडक्यात आपण लक्षात घेऊयात. तर पहा, आपल्या देशामध्ये किंवा अगदी टॅक्सचे काही प्रकार असतात. ओके, टॅक्सचे 2 प्रकार, एक असतं पहा डायरेक्ट आणि दुसरं काय असतं इनडायरेक्ट, बरोबर आहे. मग इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये काय असतं पहा, तर जे तुमची GST वगैरे आहे ना ते येतं. आणि डायरेक्ट टॅक्सेसमध्ये कोणतं येतं पहा, इन्कम टॅक्स, बरोबर. त्यानंतर कॉर्पोरेट टॅक्स, त्यानंतर कॉर्पोरेट, त्यानंतर शेअर मार्केटमधील जे पैसे कमवणार त्यामधील ती ड्युटी, परंतु ते आपल्यासाठी गरजेचं नाही इकडे. त्यानंतर पहा कस्टम ड्युटी, बरोबर. आणखीन कोणता टॅक्स येतो इथं, ठीक आहे आपण एवढं मान्य करूया. त्यानंतर एक्साइज ड्युटी वगैरे भरपूर आहेत टॅक्सेस, पण एवढे मोर दॅन सफिशियंट आपल्याला समजून घेण्यासाठी. तर पहा, डायरेक्ट टॅक्स कोणावरती लावला जातो, ज्यांची इन्कम जास्त आहे. म्हणजे आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर ना 5 लाखपर्यंत तिथं मर्यादा आहे, परंतु ते तर टॅक्स रिबेट वगैरे जर मिळालं तर 12 लाख जर तुमचं इन्कम वर्षाचं असेल तर तुम्हाला 12 लाख प्लस जो व्यक्ती असेल ना त्यावरती ते टॅक्स लावला जातो. अन्यथा टॅक्स नाही आहे, रिबेट आहे तुम्हाला. ओके, मग पहा डायरेक्ट टॅक्स कसा आहे पहा, अगदी योग्य आहे, पॉझिटिव्ह सेन्समध्ये आहे. परंतु GST कसा आहे ही निगेटिव्ह सेन्समध्ये आहे. म्हणजे पहा, माझी इन्कम आहे 0 रुपये, ओके, पण मला जर बिस्किट पुडा पाहिजे असेल तर मी माझ्या पॅरेंट्सकडून काय घेतलं पहा, एक बिस्किट पुडा विकत घेण्यासाठी 5 रुपये घेतले, बरोबर. मग 5 रुपयेचा मी जाऊन पार्लेजी बिस्किट पुडा आणला. मग त्या पार्लेजी बिस्किट पुड्यावरती किती टक्के टॅक्स द्यावं लागलं मला पहा, तर तिथं GST द्यावंच लागलं. म्हणजे आपण मोठामोठी 10% GST मी दिला. 10% म्हणजे पहा, या 5 रुपये बदलले किती, मी 1 रुपये तिथं असं कन्सिडर करा म्हणतो मी, किंवा 5 पैसे. ओके, ठीक आहे, 5 पैसे मी काय केलं पहा, GST दिलं. मग आता अगदी हे एका बिस्किट पुड्यासाठी मी 5 पैसे GST दिलं, बरोबर आहे. मग माझं इन्कम किती होतं पहा, माझं इन्कम 0 होतं, परंतु मी दुसरीकडून वगैरे पैसे मिळून पहा 5 रुपये कमवले होते. तर 5 रुपयेपैकी माझे किती 10% हे टॅक्समध्ये गेलेले आहेत. आय होप तुम्हाला पॉईंट समजला असेल. परंतु इथे इन्कम टॅक्समध्ये तसं होतं का, किंवा अगदी आता जे श्रीमंत आहेत पहा, याला चांगल्या पद्धतीने आणखीन सांगता येईल पहा. तर माझं इन्कम आहे पहा फक्त 5 रुपये असं कन्सिडर करा, आणि या 5 रुपयेपैकी मी 10% टॅक्सला भरत आहे. ओके, इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये. व एखादा दुसऱ्या व्यक्तीचं पहा इन्कम आहे 5 लाख रुपये. ओके, 5 लाख रुपये त्याचं इन्कम आहे, व त्याने पण जर जाऊन बिस्किट पुडा घेतला तर पहा 5 लाख रुपये ज्या व्यक्तीचं इन्कम आहे त्याला 0.5 पैसे हे काय असेल तर काहीच नाही आहे पहा. ओके, मग
जे इनडायरेक्ट टॅक्सेस आहे ना, लेखकांचं तेच म्हणणं आहे पहा, जे इनडायरेक्ट टॅक्सेस आहे त्याचं बर्डन जे आहे ते गरिबांवरती जास्त आहे, गरिबांवरती भूर्दंड जास्त आहे व श्रीमंताला हे काहीच फरक पडत नाही पहा, या गोष्टीचं काहीच नाही आहे. व इथं पण पहा ना तुम्ही, डायरेक्ट टॅक्सेसमध्ये 12 लाखापर्यंत तुम्हाला नो टॅक्स, परंतु आपल्या देशामध्ये 12 लाख कमवणारे फक्त बोटावर मोजणे इतके असतील, बरोबर आहे. सर्वजण तर गरीब श्रेणीमध्येच येतात ना. म्हणजे अगदी आपल्या देशामध्ये 82 कोटी जी जनता आहे ती राशनवरती जगत आहे, मग त्यांचं उत्पन्न 12 लाख आहे का? तर बिलकुल नाही पहा. व 5 लाखापेक्षा 12 लाखापर्यंत जाता जाता पण पहा त्यांना भरपूर टॅक्स रिबेट मिळतो. मग अगदी दुसरीकडे आपण काय म्हणतो पहा, लाडकी बहीण योजना किंवा कालचं तुम्ही न्यूजपेपर जर पाहिलं असेल तर त्यामध्ये शेतकरी कर्जमुक्ती योजना आलेली आहे. 40,000 कोटी महाराष्ट्राच्या सरकारने दिले, बरोबर. पण खरंच ते तेवढं गरिबांची मदत झालेली आहे का? तर बिलकुल नाही पहा. याचा परिणाम काय होत आहे तर आपल्या देशामध्ये इनडायरेक्ट टॅक्सेस जे आहेत ना ते गरिबांना खूप मारक ठरत आहेत. कारण गरिबांचं आता पहा ना, गरिबांचं एखाद्या म्हणजे मी गरीब आहे व माझं फक्त 5 रुपये इन्कम होतं, तर त्यापैकी मी 10% टॅक्स जर तुम्ही लावलात ना तर तिथं मला 5 पैसे तिथं द्यावं लागत आहे. ओके, एका बिस्किट पुड्यावरती मी 5 पैसे स्वतःहून तिथं GST भरत आहे, बरोबर. मग एखादा श्रीमंत 5 लाख रुपये कमवणारा व्यक्ती तो पण जर बिस्किट पुडा घेतला तर त्याला पण 5 पैसेच द्यावे लागत आहेत. मग किती इथं इनइक्वॅलिटी आहे बरं दोघांमध्ये. कारण हा 5 लाख रुपये व्यक्ती कमवतो आहे ना, मग याच्याकडून आपण जास्त घेऊ शकलोच असतो ना पैसे, बरोबर आहे. कारण त्याला 5 पैसे म्हटल्यानंतर काहीच नाही आहे, परंतु 5 रुपयेसाठी म्हणजे भरपूर आहे ना ते. मग हेच थोडंसं ना आपल्या देशामध्ये इन्कम डिवाइडसाठी कारणीभूत ठरत आहे. ओके, हा एक पॉईंट. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल की लाडकी बहीण जी योजना आहे, आता अगदी कधीही जेव्हा जेव्हा आपल्याकडे इन्कम डिवायडेशन वगैरे बोललं जातं ना, त्यावेळेस आपण काय म्हणतो की लाडकी बहीणसारख्या योजना आहेत त्या रेवडी वाटप वगैरे होत आहे, असं आपण डायरेक्टली आरोप करतो. परंतु या आरोपाला एक प्रत्युत्तर तुम्ही नक्की चांगल्या पद्धतीने तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये लिहू शकता. तर पहा, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने केलेल्या अभ्यासानुसार लाडकी बहीण योजनेमुळे गरीब कुटुंबांचा जीवनमानातील सुधारणा, आरोग्य, शिक्षण यावरील खर्च वाढला आहे. हा थेट हस्तांतरणाचा पैसा शेवटी बाजारातच खर्च होतो, त्यामुळे कमी अधिक प्रमाणात बाजाराला चालना देखील मिळते आहे. हा सकारात्मक परिणाम तत्कालिक आणि निवडणुकांमध्ये याचे राजकीय परिणाम तर आपण पाहिलेच आहेत. ओके, तर प्लीज ज्या वेळेस लाडकी बहीण योजनेला तुम्हाला पॉझिटिव्हली घ्यायचं आहे ना, तर पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार परिषद यांचा पॉईंट हा प्लीज लिहा तुम्ही, तुम्हाला अगदीच चांगले मार्क तिथं मिळून जातील. डन, हे एज आहे तुमचं, बरोबर. त्याच्यानंतर पहा, आता तुम्हाला माहिती असेल दरवर्षी म्हणजे हे झालं लाडकी बहीणबद्दल आपण बोलतो ना की बाबा निगेटिव्ह सेन्समध्ये राज्य सरकार भरपूर पैसे देत आहेत किंवा रेवडी वगैरे वाटप करत आहेत. परंतु पहा, ही रेवडी हे अगदी तुम्हाला जरी थोडंसं निगेटिव्ह वाटत असेल तरी पहा याची पॉझिटिव्हच इम्पॅक्ट आहेत. कारण जर तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जर तिथं देण्यात आले ना, तर हे 1,500 रुपये शेवटी पहा एखादी महिला त्यांच्या आरोग्यावरती किंवा त्यांच्या जीवनोपयोगी साहित्यावरतीच हे खर्च करत आहेत. मग ते डायरेक्टली पहा 1,500 रुपये आल्यानंतर ते डायरेक्टली मार्केटमध्ये जातात व 5 रुपयाचा बिस्किट पुडा खरेदी करतात. मग हा बिस्किट पुडा ज्या दुकानातून खरेदी केला त्या दुकानामध्ये जो व्यक्ती काम करत आहे त्याला 1 रुपये तिथं मिळतो दिवसाचा. मग तो 1 रुपये घरी घेऊन जात असताना 50 पैशाची चॉकलेट घेऊन जातो पहा. म्हणजे इकॉनॉमीचा गाडा सुरळीत चालू ठेवण्यासाठी आपल्याला लाडकी बहीण योजना मदत करत आहे. ओके, त्यामुळे पहा प्रत्येक योजनेला तुम्ही निगेटिव्ह सेन्समध्ये घेऊ नका, तर पॉझिटिव्ह लिहिणं पण गरजेचं आहे व आपल्या पण माइंडमध्ये पॉझिटिव्हिटी जास्त भरणं गरजेचं आहे. ओके, त्यानिमित्ताने ही योजना चांगली आहे असं तुम्ही लिहा. मग ही इनइक्वॅलिटी वाढली कशामुळे, तर पहा केंद्र सरकार आपल्याला सांगत नाही. तुम्हाला माहिती आहे ना की बाबा यस, शेतकरी कर्जमुक्ती योजना आपल्या देशामध्ये झाली तर 40,000 कोटी रुपये आम्ही खर्च केलं म्हणून छातीपीट कर सरकार सांगतं, बरोबर. परंतु ज्या वेळेस पहा जे मोठे मोठे कॉर्पोरेट असतात त्यांचे ज्यावेळेस कर्ज तिथं डायरेक्टली लोन ले ऑफ केलं जातं पहा, त्याला एक शब्द आहे लोन राईट ऑफ. ओके, तर पहा दशकभरामध्ये मोठा उद्योग समूहांची लाखो कोटी रुपयांची कर्जे राईट ऑफ करण्यात आलेले आहेत व इथं किती 40,000 कोटी रुपयांची कर्जमुक्ती झालेली आहे. पण इथं पहा लाखो कोटी रुपयांची, लाख आणि हजार कुठे राहिले. आय होप तुम्हाला पॉईंट समजत असेल. ज्यावेळेस सरकार कर्जमुक्ती योजना आणतं किंवा म्हणजे अगदी त्या पद्धतीने 40,000 कोटी रुपये यांच्यावरती खर्च केलं म्हणून सांगतं त्यावेळेस त्यांनी छातीपीट कर सांगतील. परंतु ज्यावेळेस पहा कॉर्पोरेट सेक्टरमधील म्हणजे जे 1% व्यक्ती आहेत ना त्यांची ज्यावेळेस लोन राईट ऑफ करतं ना त्यावेळेस ते तशा पद्धतीने सांगत नाही, डायरेक्टली पार्लमेंटमध्ये कायदा तयार होतो व समजतं दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रामध्ये वगैरे कुठे एखाद्या छोटीशी जागी हेडलाईन येते किंवा तिथं असं लोन राईट ऑफ वगैरे झालेलं आहे. मग मला सांगा इथे सगळ्यात जास्त लूट कोण करत आहे किंवा रेवडी कोणाला जास्त मिळत आहे. ओके, म्हणजे आता अगदी पहा टॅक्सेशनच्या बाबतीमध्ये पण इथं जास्त फायदा कोणाचा होत आहे, श्रीमंत
व्यक्तींचा होत आहे, कारण 5 लाखापैकी फक्त त्यांना 5 पैसे तिथे द्यायचे आहे GST मध्ये, बरोबर. परंतु गरीब जे व्यक्ती आहेत ना त्यांच्यावरती इथे जास्त भुर्दंड आहे. म्हणजे माझ्याकडे पहा 5 रुपये जरी असले, माझं इन्कमच 5 रुपये जरी असलं व मला 5 रुपयाचा बिस्किट पुडाच पाहिजे असेल, तरी पण माझ्यावरती 5 पैसे टॅक्स लावतं. व श्रीमंताच्या तुलनेमध्ये गरिबांच्या इथं जास्त टॅक्स लागलं जातं इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये. हा एक महत्त्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर जे रेवडी वाटप जास्त होत आहे ते गरिबांना होत नसून ते श्रीमंतांना जास्त होत आहे. या लोन राईट ऑफ मेथडला आपण थोडंसं ना उदाहरण स्वरूपातून समजून घ्यात. तर पहा ABC नावाची कंपनी आहे, त्यांनी एक्सपान्शनसाठी पहा 100 कोटी रुपयाचे बाजारामधून पैसे उचलले. SBI बँकेमधून त्यांनी 100 कोटी रुपयांचे पैसे आणले, बरोबर आहे. मग 100 कोटी रुपयाचे पैसे आणल्यानंतर पहा त्यांनी काय कंपनीला फक्त त्यांनी याच्यापूर्वीच त्यांची कंपनी स्थापन होती ना, ABC नावाची कंपनी पूर्वीच होती ऑलरेडी. फक्त त्यांनी एक्सपान्शन करायचं या नावाने त्यांनी 100 कोटी रुपये मार्केटमधून आणले पहा. ओके, मार्केटमधून त्यांनी 100 कोटी रुपये आणले व अगदी त्यांनी काय केलं पहा, तर एखादी तिथे तशा पद्धतीने एखादी रूम वगैरे बांधली असेल किंवा काहीतरी त्यांनी एक प्रोडक्शन युनिट वगैरे बांधलं असेल, बरोबर आहे. प्रोडक्शन युनिट जरी बांधलं तरी त्यामधून फक्त पहा 3 ते 4% लोकांनाच त्यांनी रोजगार देऊ शकले, बरोबर आहे. परंतु मार्केटमधून कर्ज कितीचं 100 कोटी रुपयाचं कर्ज उचललं. बरं, दुसऱ्या दिवशी जाऊन सांगणार की बाबा आमचं प्रोडक्शनच तिथं कमी झालेलं आहे, आम्ही भरपूर प्रयत्न केले परंतु ते वाढतच नाही आहे. म्हणजे केंद्र सरकारला त्यांनी निवेदनावर निवेदन वगैरे देणार की बाबा आमचं कर्ज माफ कर, कर्ज माफ कर, कर्ज माफ कर. मग नक्की पहा एक दिवस केंद्र सरकार पण त्यांचं कर्ज माफ करतं. मग मला सांगा हे 100 कोटी रुपये लावून त्यांनी खरंच रोजगार वाढवले का तिथं? तर बिलकुल नाही पहा. मग आज घडीला आपल्या देशामध्ये हीच रियालिटी आहे की फक्त म्हटलं जातं की बाबा आम्ही रोजगार देऊ, आम्ही रोजगार देऊ, परंतु पहा फक्त 3 ते 4% लोकांनाच त्यांनी रोजगार देऊ शकत आहेत मोठ्या मोठ्या कंपनी. परंतु त्यांचं जे लोन राईट ऑफ आहे ना ती दर ना खूप मोठं आहेत. जसं शेतकऱ्यांचं मी आत्ताच उदाहरण दिलं, म्हणजे 40,000 कोटी रुपये दिले तर ह्यांनी पिटकं सांगतील. परंतु ज्या व्यक्तींचं म्हणजे मोठ्या बड्या उद्योगजनांचं जर त्यांनी लाखो कोटी रुपये कर्ज मुक्ती केली ना तरी पण कोणाला सांगितलं जात नाही. व त्यावरती त्यांनी पहा शब्द कशा पद्धतीने बोलतात, राईट ऑफ केला आम्ही. वाह, म्हणजे त्यांच्यासाठी राईट ऑफ आणि आपल्यासाठी कर्जमुक्ती, म्हणजे खूप ही आहे. आता इनइक्वॅलिटी ही तर प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे तुम्हाला म्हटलं जातं की लाडकी बहीण योजनेमुळे तुम्हाला आम्ही रेवडी देत वगैरे आहोत, परंतु रियालिटीमध्ये रेवडी कुणाला मिळत आहे सगळ्यात जास्त. हे ज्या दिवशी तुम्हाला समजेल ना त्या दिवशी म्हणजे थोडंसं तुमचं पण दिमाग ओपन होईल की बाबा रियालिटीमध्ये काय होणार आहे आपल्या देशामध्ये. ओके, तर हे या गोष्टी आपल्या देशामध्ये होत आहेत. याच कारणानिमित्त पहा इनइक्वॅलिटी आपल्या देशात वाढत आहे. कारण पहा ना तुम्ही, आता ठीक आहे या ABCच्या कंपनीला आपण काय दिलं पहा 100 कोटी रुपये दिले होते. मग नक्की पहा त्यांनी फक्त 1 लाख रुपये खर्च करून ना त्यांनी फक्त एक प्रोडक्शन युनिट बांधला असेल, बरोबर आहे. पण बाकीचे 99 लाख तर रुपये त्याच्या खिशात गेलेले आहेत ना. ओके, मग तो श्रीमंत होणार नाही का? तर बिलकुल श्रीमंत होईल. मग संसदेमध्ये कायदा झाला त्यामुळे पहा बँकेला त्यांच्याकडे लोन मागण्याची आता हेच नाही आहे, कॅपॅसिटीच नाही आहे, बरोबर. मग तो 99 लाख रुपये अगदीच तो मजा करेलच ना तिथं. मग ती तसंच झालेलं आहे. व आपल्या देशामधून भरपूर तशा पद्धतीने फ्युजिटिव्ह लोक पळून गेलेले आहेत. ओके, तर त्यांचं तेच कारण आहे पहा. व शेवटी याचं भूर्दंड कोणावरती येतं तर आपल्यासारख्या सामान्य नागरिकांवरती येतं. म्हणजे क्रेडिट कार्डची फीस तुम्ही डायरेक्टली पहा ना, तुम्ही डायरेक्टली 42% तिथं व्याजदर वगैरे लावला जातो. त्यानंतर म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला व्याजदर वगैरे 1% जसं की आता SBI आपल्यावरती चार्जेस लावणार आहे ऑक्टोबर महिन्यापासून का, तर नक्की पहा त्यांना ही फीस काम हे तरी करून काढावं लागेल ना, कारण यांनी पैसे तर दिलेले आहेत. मग जो व्यक्ती आता पहा एखाद्या व्यक्तीने 100 रुपये तिथं SBI मध्ये जाऊन जमा केला होता, त्या व्यक्तीने 100 रुपये अगदीच CRR SLR यापैकी जर तुम्ही कन्सिडर केला तर 60 रुपये पहा यांनी लोनमध्ये दिले. ओके, मग 60 रुपये लोनमध्ये दिले व हे 60 रुपये वापस आलेच नाहीत SBI ला. मग आता SBI काय करेल पहा, दुसरं कोणाचे तरी पैसे तुम्हाला 100 रुपये देईल ना, कारण तुम्ही ज्यावेळेस मागायला जाता त्यावेळेस तुम्हाला 100 रुपये तर द्यावेच लागतील. मग हे अशा पद्धतीने आहे. यासाठी पहा त्यांनी दुसऱ्यांवरती भुर्दंड वगैरे टाकलं जातं. मग हेच आपल्या देशामध्ये सध्याला होत आहे, सिच्युएशन हीच आहे पहा. याला जर बदलायचं असेल तर भारतीय संविधानाचं तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही हे जे टॅक्सेशन लावलात ना डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये आणखीन एक टॅक्स तुम्ही ॲड करू शकता. जे व्यक्ती अधिक श्रीमंत आहेत ना त्यांच्यावरती जास्त टॅक्सेस लावायचा आपण होऊ शकतं. दुसऱ्या देशांनी हे केलेलं आहे. ओके, याची उदाहरणं पण आपल्या या आर्टिकलमध्ये दिलेली आहेत. पण आय होप तुम्हाला जेवढं महत्त्वाचं होतं तेवढा पॉईंट समजलेला असेल. डन. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा, हा आर्टिकल अतिशय महत्त्वाचा आहे. महिलांविरोधातील गुन्ह्यात वाढ की त्यांच्या नोंदीमध्ये. आता इथे 2024ची ताजी आकडेवारी आली NCRBची. आता ही आकडेवारी प्लीज मस्त आहे,
तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. बरोबर आहे. मग पहा, आता मी डायरेक्टली या आर्टिकलचं क्रक्स सांगेन. तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अगदी लोकसंख्या जर तुम्ही देशभरातील पाहिलात ना, तर त्या लोकसंख्येची जर अगदी आपल्या देशामध्ये लोकसंख्या पहा, महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या जर तुम्ही पाहिलात तर देशाच्या तुलनेमध्ये 9% ही एवढी लोकसंख्या आहे. व आपल्या आपल्या राज्यामध्ये क्राईम रेट किती आहे, तर देशाच्या तुलनेत 10% क्राईम रेट आहे. म्हणजे क्राईम रेट आपल्या देशात वाढलंय का, तर बिलकुल यस. आपल्या देशामध्ये माफ करा, तर आपल्या राज्यामध्ये क्राईम रेट तिथं तुलनेने नक्कीच वाढलेला आहे. किंवा आपल्या राज्यामध्ये तर नोंदणी वाढलेली आहे, म्हणजे FIR रजिस्ट्रेशन वाढलेलं आहे. कारण पहा, तुम्हाला माहिती असेल, जेव्हा जेव्हा क्राईम होतात ना, त्यावेळेस उत्तर प्रदेशचं नाव पहिल्यांदा येत असतं. परंतु ज्यावेळेस रजिस्ट्रेशनची बातमी येते ना, त्यावेळेस उत्तर प्रदेश कमीच खोटे नसतंच तिथं. ओके, अगदी तसंच आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला क्राईम दिसत नाहीत, परंतु तिथं रजिस्ट्रेशन FIRचे लवकर होतात. बरोबर आहे. पण उत्तर प्रदेशमध्ये तसं नसतं. तिथं उत्तर प्रदेशमध्ये रजिस्ट्रेशन असत नाही. ती एक NCRBच्या आकडेवारीचा थोडासा एक प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे. बरोबर. मग आपल्या राज्यामध्ये FIRची जर नोंद होत असेल व आपल्या राज्यामध्ये जर लवकरात लवकर इथे काय म्हणू शकता, महिलांविरोधी आता इथे आकडेवारी आणखीन एक दिलेली आहे पहा, की पती किंवा नातेवाईकडून होणाऱ्या छळाची प्रकरणे सर्वाधिक म्हणजे 10,538 आहेत. त्यानंतर महिलांचे अपहरण व पळवून नेण्याची ॲबडक्शनचे प्रकरण पहा 10,427 आहेत. पॉक्सको कायद्याअंतर्गत 9,432 गुन्हे, महिला विनयभंगाच्या उद्देशाने हल्ल्याची 5,857 प्रकरणी इथं देण्यात आलेले आहेत. ओके, म्हणजे भरपूर इथे काय प्रकरणे आहेत पहा, महिलांवरती अत्याचार झालेली. बरोबर. मग ज्यावेळेस तुम्ही राज्य सरकारला प्रश्न विचारला की बाबा आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये कशामुळे महिलांविरोधी क्राईम रेट वाढलेला आहे, त्यावेळेस राज्य सरकार काय म्हणेल, पहा नाही क्राईम तर वाढलेला नाही, फक्त रजिस्ट्रेशन वाढले. व आपल्या राज्यामध्ये पहा पोलीस किती चांगल्या पद्धतीने काम करत आहेत की त्यांनी FIR वगैरे तिथं रजिस्ट्रेशन करून घेत आहेत. परंतु निगेटिव्ह न्यूज ही आहे पहा, की एवढी सिच्युएशन आलीच का, किंवा महिला इथं रजिस्ट्रेशन FIR का करत आहेत, तर नक्कीच पहा त्यांना त्रासाला तिथं सामोरं जावं लागत आहे. ओके, मग आता राज्य सरकारने आर्ग्युमेंट तर देताना म्हटलं किंवा तुम्हाला एवढं फ्रीडम आहे की तुम्ही रजिस्ट्रेशन तरी करू शकत आहात, दुसऱ्या राज्यामध्ये तर तुम्ही रजिस्ट्रेशन पण करू शकत नाही. मग त्या तुलनेने महाराष्ट्र बरा आहे. परंतु समस्या अशी आहे की महिलांना ही वेळ आलीच का, हा एक महत्त्वाचा मुद्दा तिथं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा हा आहे पहा, की कितीही जरी यांनी सांगितलं तरी पहा जे सक्सेस रेट आहे किंवा या केसेसमध्ये ज्यावेळेस क्रिमिनलला तिथे शिक्षा होते ना, त्याचं रेट खूप कमी आहे पहा आपल्या राज्यामध्ये. ओके, मग या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकारला पोलीस व्यवस्थेमध्ये रिफॉर्म करणं खूप गरजेचे आहेत. कारण पहा, तुम्ही अगदी छातीत पिटकर म्हणाल की बाबा आपल्या राज्यामध्ये ती चांगलं रेट आहे, परंतु प्रॉब्लेम असा आहे की पहा आपल्या राज्यामध्ये पोलिसांची जी तपास यंत्रणा आहे ना, ती योग्य पद्धतीने काम करत नाही. मग पोलीस तपास चांगला गतिशील असावा. त्यासोबतच पहा नेक्स्ट म्हटलं तर पॉस्को केसेसमध्ये फक्त 26% तिथे सक्सेस रेट आहे. ओके, मग एवढं जर कमी सक्सेस रेट असेल तर का त्यांना सक्सेसफुल शिक्षा वगैरे केली जात नाही. तर आता एक त्यामधील एक कारण पहा, की डायरेक्टली मुलीचे जे आईवडील असतात ते हे करण्यासाठी म्हणजे त्याचा बदला घेण्यासाठी पण तिथं प्रयत्न करत असतात. त्यामध्ये केसेस आहेत तशी बेंगलोरमधील वगैरे घटना आपण पाहिलेली आहे याच्यापूर्वी. ओके, पण समस्या इथं तीच येत आहे पहा, की 26% केसेसमध्येच इथं सक्सेस रेट आहे. मग सक्सेस रेट जर कमी असेल तर आपण सक्सेस का मिळवत नाही आहे, तर पोलीसची तपास, त्यानंतर फॉरेन्सिक टीम आपली चांगल्या पद्धतीने काम करू शकत नाही. मग हे जे पॉलिसी रिफॉर्म आहेत ना, ते आपल्याला चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. या आकडेवारीपासून पहा आपण ते नमूद करू शकतो. ओके, तर म्हणजे पहा एकाच आकडेवारीनुसार ना तुम्ही 3-4 अँगलने हा उत्तर लिहू शकता. आता प्लीज, आता मी डायरेक्टली सगळी आकडेवारी तर तुम्हाला लक्षात ठेवणं म्हणजे लगेचच्या लगेच सांगू शकत नाही, पण हे तुम्ही काम करू शकता. तुमच्या नोटबुकमध्ये मी जिथं जिथं हायलाईट केलं आहे ना, ते सर्व तुम्हाला हायलाइटेड टेक्स्ट तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं आहे. आणि मी जे तुम्हाला थिंक दिली, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही विचार करू शकता. त्या थिंक बेस्ड तुम्ही काय करायचं आहे, विचार करायचं की बाबा ही आकडेवारी लिहून मी काय प्रूफ करू शकतो. ओके, तर हे अशा पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करा. डन. त्यानंतर आपण पुढे चला. पायाभूत सुविधांचे प्रकल्प रद्द करण्याचे निर्णय राजकीय की लोकहितात. ही बातमी थोडीशी महत्त्वाची नाही आहे, परंतु पहा जेव्हा जेव्हा सरकार बदलतं ना, त्या वेळेस पहा त्यांचे निर्णय बदलले जातात. जसं की उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं 2019 मध्ये. मग 2019 ते 2022 दरम्यान उद्धव ठाकरे यांनी जे कोणते निर्णय घेतले होते ना, ते नेक्स्ट सरकारने पहा निर्णय बंद केले. ओके, परत पहा 1 वर्षानंतर परत तेच निर्णय त्यांनी चालू केले. त्याच्यानंतर अगदी बेस्ट उदाहरण जर तुम्ही म्हटलात ना, तर आंध्र प्रदेशमधील आहे. आंध्र प्रदेशमध्ये पहा त्यांनी 3 राजधानीचा एक प्रकल्प आणलेला होता, तुम्हाला आठवत असेल. मग पहा अमरावती राजधानी बनवण्यासाठी म्हणजे पहिल्यांदा
ओके. म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री होते त्यांनी अमरावतीचा प्रस्ताव दिला होता व त्यासाठी अमरावतीचं कॅपिटल सिटी डेव्हलप करण्यासाठी त्यांनी सिंगापूरला कॉन्टॅक्ट दिला होता. सिंगापूर बेस्ड कंपनी होती. ओके. सिंगापूर बेस्ड कंपनी होती. मग त्याला त्यांनी कॉन्टॅक्ट केलं. परंतु पहा 2019मध्ये त्यांचं सरकार गेलं व नव्याने सरकार कोणतं आलं, जगनमोहन रेड्डी यांचं सरकार आलं व त्यांनी 3 राजधानीचा प्रस्ताव दिला आणि हे जे सिंगापूर कंपनी आहे ना, त्या सिंगापूर कंपनीला त्यांनी पळून लावलं. मग आता इथेच हीच समस्या आली पहा, की सिंगापूर कंपनीने जी इन्व्हेस्टमेंट वगैरे केली होती, अमरावती राजधानी अगदी चांगल्या पद्धतीने तयार झाली होती पहा आधी. ओके. 2024मध्ये त्याचं इनॉग्रेशन होतं, परंतु पहा त्यांनी हे केलं नाही, म्हणजे पळून लावली कंपनी. मग 2024मध्ये परत इलेक्शन आले व चंद्रबाबू नायडू परत निवडून आले. मग परत निवडून आल्यानंतर त्यांनी परत सिंगापूरच्या कंपनीला बोलवून घेतलं व अमरावती राजधानी परत ते डेव्हलपमेंट चालू आहे. मग हे जे 3 राजधानीचा प्रस्ताव होता रेड्डी यांचा, तो त्यांनी बंद करून टाकला. मग पहा यामुळे काय होत आहे, पॉलिटिकल पार्टीमध्ये इथं अनसर्टेनिटी आहे. याच कारणाने तर भारत देशाची इमेज खराब होत आहे व इथं पण त्यांनी तेच दिलंय पहा. या घडामोडीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतात धोरण सातत्य नसल्याचा आरोपही झाले आहेत व ही रियालिटी आहे. आंध्र प्रदेशचं हे एकदम बेस्ट उदाहरण आहे की त्यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी राजधानी चेंज करण्याचा निर्णय घेत आहेत. ओके. आय होप ही पण बातमी तुम्हाला अगदी योग्यरित्या समजली असेल. त्यानंतर नेक्स्ट पहा, अग्निसुरक्षा यंत्रणा आत्ताच आपण पाहिलं. मग त्यामध्ये पण त्यांनी तेच म्हटलंय पहा, की व्हेंटिलेटरचे जे दर्जा होता त्याबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह केला. त्यानंतर जे अग्निशमन यंत्रणा आहे त्याबद्दल पण त्यांनी प्रश्नचिन्ह केलं की बाबा सेन्सर तिथं का काम केले नाहीत. ओके. म्हणजे जर तिथं आग लागलेली आहे तर त्यांचे जे सेन्सर आहेत ते का काम करू शकले नाहीत, किंवा धूर जर येत असेल तर त्यांचे सेन्सर काहीच काम केले नाहीत पहा. यामुळेच पहा तिथं 3 अभ्रकांना त्यांचा जीव गमवावा लागला. ओके. मग या निमित्ताने चौकशी होणं गरजेचं आहे. मग पाहूयात अहवाल काय येईल. डन. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथे संपत्ती. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.